जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम भक्तांनो. भक्त हो, शांत बसा, मन एकाग्र ठेवा. आजचे समर्थ वचन जीवन आरसा दाखवते. धर्ममार्ग सोपा नाही, पण सत्य आहे. विघ्न येतातच, ते का येतात हेच समर्थ सांगतात. आजच्या 4 श्लोकांमध्ये आपल्याला धैर्य देतात. स्वधर्मा आड जे विघ्ने, ते सर्वत्र उठिले. लाटिली कुटिली देवे, दापिली कापिली बहु. म्हणजेच काय, धर्माचा मार्ग सरळ असतो, पण चालताना त्रास होतो. सत्य धरताना अडचणी येतात, चांगुलपणाला विरोध मिळतो. स्वधर्म म्हणजे कर्तव्य पाळणे, ते करताना विघ्न येतातच. घरातून विरोध सुरू होतो, बाहेरून अडथळे वाढतात. सर्वत्र म्हणजे सगळीकडे मनाला ही शांतता नसते. लाटांसारखी संकटे येतात, एकामागोमाग एक थांबत नाहीत. मन हेलकावत जातं सतत. विश्वास डळमळीत होतो. भीती मनात घर करते, धैर्य कमी होऊ लागतो. कुठल्यासारखं वाटतं आतून, कोणी मारत नसतं तरी मन दुखतं. अंतर्मन जखमी होतं. दापिली म्हणजेच दडपण वाढतं. जबाबदाऱ्या जड वाटतात. श्वास घ्यायलाही अवघड होतं. जीवन ओझं वाटतं. कापिली म्हणजे मार्ग तोडले. आशा छाटल्या जातात, स्वप्न मोडली जातात, विश्वासावर घाव बसतो. लोक टोमणे मारतात, हसण्याचा त्रास देतात, एकटेपण वाढत जातं, साथ कोणाची उरत नाही. पण पण समर्थ सांगतात स्पष्ट, हीच खरी परीक्षा आहे. धर्म सोडायचा नाही, सत्य घट्ट धरायचं. विघ्न येणं म्हणजे संकेत असतात मार्ग योग्य असण्याचा. देव पाहत असतो, तो मौन राखतो. पुढच्या श्लोकात समर्थ सांगतात, विघ्नांच्या उठिल्या फौजा, भीम त्यावरी लोटला. घरडिली चिरडिले रागे, रडविली बडवली बळे. म्हणजेच काय, विघ्न लहान नसतात, ती फौजेसारखी येतात. भीम म्हणजे भयानक, मन दडपून टाकणारी. पण संकट संपत नाहीत. तोच दुसरं येतं, तिसरं, चौथं येतं, माणूस पूर्ण थकतो. त्यावरील लोटला म्हणजे वरून आणखी संकट. जसं डोंगरावर डोंगर, तसंच आयुष्यात होतं. मेहनतीने उभारलेलं आयुष्य चिरडल्यासारखं होतं. स्वप्नांची राख होते, आशा धुळीस मिळते. राजे रडविले म्हणजे मोठे लोकही हरतात. सत्ता पैसा असूनही काहीच उपयोग नसतो. बडविले बळे म्हणजे ताकद निष्प्रभ होते, शरीर साथ सोडतं, मन थकून जातं. अशा वेळी प्रश्न पडतो, देव कुठे आहे, माझं आयुष्य का, असा विचार येतो. समर्थ इथेच सांगतात, ही वेळ पलायनाची नाही, ही वेळ श्रद्धेची, ही वेळ स्थैर्याची. जो टिकून राहतो तो पुढे जातो, जो झुकत नाही तोच जिंकतो. देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. फौजा कोसळतात, भक्त उभा राहतो. पुढच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, हाकिली टाकिली तेने, आनंद वनभुवनी. हाक बोंब बहु झाली, पुढे कथल्ल मांडले. म्हणजेच काय, देव पाहत होता सर्व. विघ्नांची सीमा ओलांडली, भक्तांचा संयम टिकला, तेव्हा देव उठला. हाकिली टाकिली म्हणजे संकट हुसकावून अडथळे दूर फेकले, मार्ग मोकळा केला. आनंदवनात देव भक्तांसाठी सज्ज झाला. दैवी हस्तक्षेप झाला, परिस्थिती बदलली. हाक बोंब गोंधळ म्हणजे संकटांचा कोलाहल, पण देवापुढे ते टिकू शकत नाही. पुढे कत्तल मांडले म्हणजे नवीन जीवन सुरू. दुःखांचा अध्याय संपला, आशेचा काळ सुरू झाला. भक्त आश्चर्यचकित झाला. कालपर्यंत अंधार, आज उजेड पसरला. मन शांत झालं. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य क्षण निवडतो. नेहमी विघ्ने जिथे हरतात, तिथे श्रद्धा जिंकते. धन्य भक्त होतो, जीवन अर्थपूर्ण होतं. समोरच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, खवळले लोक देवांचे, मनुष्य देवीची उठिला. कळेना काय रे होते, आनंद वनभुवनी. म्हणजेच काय, लोक गोंधळून जातात. देव काय करतो काहीच कळत नाही, बुद्धी थांबते. खवळले लोक म्हणजे अकळलेली माणसं, देवावर शंका घेणारी, श्रद्धा नसलेली. मुख्य देव उठिला म्हणजे देव स्वतः पुढे आला, न्यायासाठी उभा राहिला, भक्तासाठी लढला. लोकांना कळेना काही, देवाची योजना, देवाचा डाव.
मानवाला अज्ञात आनंदवनातील लीला, दैवी घडामोडी, भक्त सुरक्षित झाला, विघ्न दूर झाली. देव जे करतो ते भक्तांच्या भल्यासाठी, जे उशिरा समजतं पण नक्की समजतं. श्रद्धा ठेवणारा कधीच हरत नाही. देव त्यांच्यासोबत सदैव उभा राहतो. भक्त हो, या श्लोकांनी एकच गोष्ट सांगितली: विघ्न येतात पण हरू नका, धर्म सोडू नका, श्रद्धा कमी करू नका. देव पाहत असतो, वेळ योग्य येते. जर हे प्रवचन तुमच्या जीवनाला थोडी दिशा, थोडं बळ देत असेल तर मनस्विनी श्रद्धा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे जीवन सोप्या शब्दात समजावलं जातं, मनाला आधार मिळतो. आणि ह्याच आधारासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सियाराम.